तर चला आज कडुलिंबाच्या पानांची पावडर अशी बनवलेली आहे आपण. तर कडुलिंबाची जी पानं आहे ना ती गावावरून आपण आणलेली आहे. तर अशी कॅरी बॅगमध्ये टाकून आणली होती मी. ऊन खूप आहे बाहेर, इतकं ऊन आहे बापरे! तर म्हटलं चला आता. तर कवळे लुसलुशीत असे शेंडे होते बघा, तुम्हाला दिसते छोटे छोटे ब्राऊन कलरचा. तर एक मिरची सुद्धा त्याच्यात आलेली, आईकडनं आली होती मी भाजीपाला वगैरे घेऊन. तर याची पावडर मी बनवलेली आहे. फॅमिली ती कशी बनवली तुम्ही नक्कीच बघू शकता पूर्ण व्हिडिओ. आणि याचे जे महत्व आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे. तर कडुलिंबाच्या पानांचे वगैरे सगळे तर तुम्ही युट्यूबला वगैरे सर्च करा. काही स्किन प्रॉब्लेम असतील ना आपले तर याने बरेचसेच कमी होतात आणि उष्णता सुद्धा कमी होते. आणि त्वचा रोग जर असेल आपल्याकडे काही घरामध्ये कोणाला तर तो सुद्धा कमी होतो याने. आणि पिंपल्स आहे आणि असं रक्त शुद्ध करण्यासाठी सुद्धा याचा खूपच फायदा आहे. शुगर आहे, बीपी आहे. तर चला युट्यूब फॅमिली, आता मला जे जे काही, मी डॉक्टर वगैरे नाही पण मग मला थोडंफार माहिती आहे याची. तर मग मी आता याची पावडर बनवून मला थोडी थोडी सकाळी कपामध्ये वगैरे टाकून घेत असते मी. तर चला म्हटलं आपल्या ताईंसोबत व्हिडिओ शेअर करू. तर चला युट्यूब फॅमिली, मी आता व्हिडिओ तुमच्यासोबत दाखवते. कडुलिंबाच्या पानांची जी पावडर आहे ती आपण बनवतो इथे. आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने असे खळाखळ धुवून घेतलेले पानं. तुम्ही बघता हे पावडर निघतेचे आणि असं काळपट पाणी निघते तोपर्यंत, जोपर्यंत पाणी स्वच्छ येत नाही तोपर्यंत धुवूनच घ्यायचे आपल्याला 4 ते 5 पाण्याने. आणि असे स्वच्छ धुवून घेतलेली. मला एक दिवस थोडंसं लेटच झालं बनवायला. आणि त्या दिवशी खूप उशीर आली ती मी दुपारी 2-2:30 तर म्हटलं चला आता. मग हे दुसऱ्या दिवशी मी करायला घेतलं होतं. म्हटलं चला आता पहिली पावडर बनवून घेऊ आपण. आणि छान अशी कवळी लुसलुशीत पानं तुम्ही बघताय, छान अशी मस्त घेतलेली मी धुवून स्वच्छ. आणि असं पाणी निथळण्याचा प्रयत्न करते. मी पानं वगैरे काढले नाही अगोदर, डायरेक्ट काळात त्याच्या सगळं पाण्यामध्ये टाकले होते. आणि आपली ती चाळणी घेतली आणि छान अशी पाने ना आपल्याला 4-5 दिवस घरामध्ये सुकत ठेवायची सावलीमध्ये. आणि सुंदर अशी त्याची पावडर बनायची. आणि सकाळी सकाळी जरी उपाशी पोटी याची थोडीशी पावडर पाण्यात वगैरे टाकून घेतली ना, तर आपल्याला जर समजा आता शुगर आहे, उष्णता खूप वाढलेली किंवा पिंपल्स वगैरे चेहऱ्यावरती, तर याचा खूप फायदा आपल्याला होणार आहे. तर याचा तोटा सुद्धा खूप आहे. तर तुम्ही प्रमाणात वापरा आणि अंदाज घ्या, एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि नंतर वापरा. तर चला आता मी तुम्हाला फक्त पावडर बनवते मी. माझ्याकडे नेहमी असते. म्हटलं चला आता ताईंसोबत व्हिडिओ शेअर करू, कारण गावी गेल्यानंतर ना पावडर वगैरे भरपूर आणली, म्हणजे पाला वगैरे भरपूर आणला होता. म्हटलं याची पावडर वगैरे भरपूर बनवून जाईल आणि आपले केस गळतीचा वगैरे काही बरेचसेच प्रॉब्लेम याच्यातून सॉल्व होतात. तुम्हाला जर हवी असेल माहिती तुम्ही सर्च करा. मी फक्त तुम्हाला आज आहे ना इथं पावडर कशी बनवायची ती व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते. आणि असा व्हिडिओ मी आपल्या फ्रेंडसोबत व्हिडिओ शेअर करायला घेतलेला आहे. आणि छान अशी मस्त कढीपत्त्याची पानं, माझे कवळे लुसलुशीत शेंडे सुद्धा मी आणलेले बघा, तुम्हाला दिसतं इथं. तर ब्राऊन कलरचे अगदी बारीक कवळे लुसलुशीत आहे. आणि याला मी आता 4 ते 5 दिवस वाळवलेले बघा, तुम्ही आवाज येते तुम्हाला. तर कुरकुरीत असा आवाज तुम्हाला येणार आहे. पानं खूप वाळलेली छान अशी. आणि ही लिंबाचं पाणी. तर मी कढीपत्त्याची पावडर सुद्धा मागच्या वेळेस बनवताना तुम्हाला दाखवलेली आहे. त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला आलेला असेल किंवा येईल बघा तर तुम्ही. आणि आवाज येतो तुम्हाला खळखळाचा. आणि छान अशी पानं आपल्याकडे आहे कडुलिंबाची. तर रंग बघा, तुम्ही सावलीतच वाळवायची, स्वच्छ धुतल्यानंतर 4-5 दिवस ठेवायची. वरतून कपडा वगैरे टाकला तरी चालेल. आता सध्या ऊन खूप आहे, एप्रिल महिना आहे आपला. आणि खूप हीट उष्णता वगैरे असेल तर कमी करतं. तर चला युट्यूब फॅमिली, तुम्हाला सुद्धा असा फायदा होणारच आहे. खळखळ असा आवाज येतोय. पानं स्वच्छ आता मस्त आपल्याला किंवा मिक्सरच्या भांड्यात टाकायची. आणि कढीपत्त्याची पावडर मी आधी बनवलेली होती, त्याच दिवशी लिंबाची पावडर बनवायला घेतली होती. आणि इथं बघताय तुम्ही, तर आपलं मिक्सरचं भांडं आहे ना, थोडं ग्रीन दिसतंय तुम्हाला. तर मी आता आहे ना त्याच्यामध्येच लिंबाची सारळ पानं टाकणार आहे आणि छान अशी दळून घेणार आहे. तर चला युट्यूब फॅमिली, छान अशी पावडर बनवते मी. फक्त पावडर कशी बनवावी याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आता. मला थोडंफार 1-2 काही थोडंसं माहिती होतं, त्या टिप मी तुम्हाला दिलेलं आहे. तरी पण तुम्ही एकदा सल्ल्यानुसार वापरू शकता. आणि बघा सुंदर अशी पावडर आपली तयार झालेली आहे. कारण पानं खूपच वाळलेली होती आपली, खळखळ पानं वाजत होती. आणि अशी लिंबू पावडर, लिंबाच्या पानांची पावडर आपल्याकडे तयार झालेली आहे. आणि माझ्याकडे आता 2 डब्या आहेत. दोन्ही डब्यांमध्ये एकाकडे कढीपत्त्याची पावडर, एक साईडला म्हणजे लिंबाच्या पानांची पावडर आहे. तर फॅमिली बघू शकता तुम्ही, सुंदर अशी आपली पावडर तयार झालेली आहे. आणि आता मी याला पॅक बरणीत ठेवणार आहे. जशी लागेल ना सकाळी तशी मी थोडीशी अगदी यूज करणार. हिला आठवड्यातून 3 किंवा 2 ते 3 दिवस मी यूज करणार. खूप नाही वापरायची, खूप प्रमाणात वापरू नका. जर दररोज घ्यायची असेल तर खूपच कमी घ्या अगदी. आपलं हिंग वगैरे आपण जसं भाजीला वापरतो ना त्या पद्धतीने तुम्ही ही पावडर वापरू शकता. कारण जेवढा फायदा तेवढा तोटा सुद्धा आहे. तर युट्यूब फॅमिली, डॉक्टरांच्या सल्ल्याने सगळ्या गोष्टी करत चला. तर चला आता मला जी माहिती ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आणि पावडर कशी तयार करायची ही सुद्धा मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. आणि सावलीत वाळवा, उन्हात नेऊ नका, धूळ वगैरे बसेल असं करू नका. कारण बाहेर कसं आता हवा खूप आहे, ऊन आहे बाहेर. तर उन्हात तर न्यायचं नाही, कलर चेंज होईल त्याचा.
आणि उष्णता कमी करण्यासाठी सुद्धा खूप चांगली आहे. तर मी तुम्हाला तेच सांगते, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापरा. फक्त पावडर कशी तयार करतो हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर कन्फ्युजन होत आहे की काय माझं मला माहीत नाही. तर मी आता आहे ना, दोन्ही डब्या जवळ घेतलेले आहे आणि नावं छान अशी टाकलेली लेबल आणि लिहिलेले आहे कडुलिंबाची पावडर आणि कढीपत्त्याची पावडर. तर YouTube फॅमिली मला अशीच मस्त याच्यावर चिकट व्हाईट कलरचा असा लावून ट्रान्सपरंट मस्त पॅक करून घ्यायचं याला. कारण कन्फ्युजन नको व्हायला. भाजीत जर कढीपत्त्याची पावडर टाकायची सोडून लिंबाची पावडर जर टाकली तर गडबड होण्याची शक्यता आहे. तर चला आता YouTube फॅमिली पुढच्या ह्याच्यात पुन्हा आपण भेटूया आणि चला आता छान अशा मी डबे पॅक केलेले आहे. तुम्ही सुद्धा अशी पावडर बनवून बघा आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घ्या. तर चला YouTube फॅमिली सगळ्यांना पुन्हा एकदा बाय बाय.